तर राम राम भावांनो, कसे आहात तुम्ही? आजच्या सकाळची सुरुवातच झाली आपली ट्रॅक्टरचं शिबलं शोधण्यापासून. ते आपल्याला इथं भेटलं, तर मस्तपैकी ट्रॅक्टरला कपडा बिपडा मारून घेतला. तर मित्रांनो, आपल्याला वावर दिसतं ना, ते डाळायचीच म्हणजे वाखरायची. तर काका गेले तिकडं मकावर पाणी लावायला. मकावर पाणी लावून येतील तर आपण डिझेल टाकून घेऊ. बूंद बूंद किमती. पंप लांब आहे म्हणून आपण कॅनीत डिझेल आणतो. डिझेल टाकून घेऊ आता आपण डिझेल. तर मित्रांनो, ट्रॅक्टरचा जो नाश्ता पाणी तो झालाय. बघू त्याचं किती पोट भरलं ते. तर अर्ध्याच्या आसपास पोट भरलंय त्याचं. चला, हलकं काम आहे आज, त्याला जास्त ताकद लावायची गरज पडणार नाही. 8:32 आपल्या काकांचं पण आगमन झालंय. आपल्या काकांनी आल्या मोबाईल घेतलाय हातात. लगेच ठेवून दिला कॅमेरा पाहून. त्यांचे बुट्ट पहा किती भारी. ओरिजिनल पॅरेगॉन, ओरिजिनल. पुरे पैसे वसूल झाले पाहिजे. बात तो सही है. स्टाईल आहे. असं लावित्या काय? डायरेक्ट इथून तिथून घेऊ राहिलो. दोन्ही पण वावर, दोन्ही एकाच मालकाचे. आपला वखर म्हणजे भागात टॉपचा विषय. आम्ही कधीच वाखर दगड बिगड काहीच ठेवले. एवढा खतरनाक वखर आहे आपला. नुसता लागत जातो, नुसता खाली घुसत जातो. कधीच दगड बिगड तुम्हाला माणसं बसवायची कधीच गरज नाही पडणार. किती निबार वावर असो, गावाचे असो नाही तर काची असो. तर हे बघा, असा काहीसा बांध्या मध्ये, आणि हे दोन्ही पण वावर मीच पलटी करेली, आणि हा हायवे आपणच पाडेली कांदे वाहतूक करण्यासाठी. सेन्सिंगचा लय फायदा होतो आम्हाला. एक नंबर काम करतं. आम्ही पुरेपूर फायदा घेतो त्याचा. एकदा लाल आणि काळीवर सेट करून द्यायचं, टेन्शन नाही. पुढं पाच चालायचं मस्त पैकी. या ट्रॅक्टरचा एकच प्रॉब्लेम आहे, हायड्रोलिक लय स्लो आहे. असं वरती उचलायला आहे ना, लय म्हणजे लय स्लो आहे. मी कुबोटाचं एकदा पाहिलं होतं, कुबोटाचा मिनी ट्रॅक्टर. एवढं फास्ट आहे त्याचं, काही लिमिट नाही. याच्यापेक्षा तर डायरेक्ट 3 पटीनं फास्ट आहे त्याचं. पहा किती स्लो आहे पहा. सेन्सिंग करतं बरोबर, चालताना सेन्सिंग एकदम बरोबर करतो. असं वर खाली करायची वेळ आली ना, तेव्हा एकदम स्लो काम करतो. मित्रांनो, इथं उभं होतो, मुंग्यांनी लय तोडलं काही. आणि मित्रांनो, आपल्याला एक आयडिया आली, लाईव्ह स्ट्रीम करू. पहिली लाईव्ह स्ट्रीम या चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला आता लाईव्ह जायचं होतं, पण आपला पोपट झालाय. कारण की आपण या चॅनलवर पहिल्यांदा कधीच लाईव्ह नाही जाईल. आता लाईव्ह जायला गेलो तेव्हा ते म्हणते 24 तासानंतर तुम्ही लाईव्ह जाऊ शकता. मला म्हणजे पहिले ना असं नव्हतं, पहिले लगेच लाईव्ह जाता यायचं. तर हे बघा, केलंय वावर फायनल काकांनी. हे बघा कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तर वावर झालंय फायनल. एक दुसरी ऑर्डर पण आली, काका जेवण झाल्यानंतर जाणार आहे तिकडं. आणि कोणत्या पक्षीने कांड केला काय माहिती आहे, शहीद झाला तो. मित्रांनो, 10:30 वाजले आणि इथे एक लय मोठी गंभीर समस्या आली. काकांना वाटलं होतं 4 तारखेला गाईला 9 महिने पूर्ण होणार आहे, पण ते 8च महिने पूर्ण झाले. आणि ज्याला विकली त्याचा फोन आला होता, ती कासच सोडून नाही राहिली. अजून महिन्याचा फरक आहे. आणि आता काकांचा पोपट झाला. काकांचा झाला आणि त्याचा पण झाला. आता त्याला महिनाभर सांभाळायला पडेल. आपला पण झालाय चारा पाणीचा टाइम. पण काल मका आणली होती थोडी. हे बघा, स्वीट कॉर्न आणले होते 3-4 बारे असेच.
तर मित्रांनो हे बघा मस्तपैकी तुकडे बिकडे करून टाकून दिले यांना खायला, कारण की आपल्यात काही कुट्टी मशीन नाही. तर मित्रांनो जवळपास 11:30 वाजले आणि आपलं जेवण बिवून झालंय. आपण चाललोय दुकानावर. पप्पा घरी येतील जेवायला, तर आपण दुकानावर बसू. तर मित्रांनो पप्पा गेलेत घरी, आपण बसू आता दुकानावर थोडा वेळ. तर मित्रांनो जवळपास 3:45 वाजत आली. आपण आलोय घरी आणि काका आपले ब्लॉग पाहू राहिले. तर मित्रांनो 6:30 वाजले आणि आपले काका चारा पाणी करून राहिले. ते बघा आपला मकाचा स्टॉक उद्याच एक टाइम होऊन जाईल. आपल्या मकाला अजून टाइम आहे जवळपास 20 दिवस तरी. तर मित्रांनो दिले बांधून, तुकडे बिकडे करून टाकले गेला. तर आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी. आणि भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. पर्यंत जय जवान जय किसान.